स्मितगंध चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कथा आवडली तर लाईक जरूर करा. आज मी तुम्हाला एक सत्य घटना ऐकवणार आहे आणि कथेचं नाव आहे अग्नी. सकाळी मडगाव स्टेशनवर उतरलो तर हलकीशी थंडी होती. जानेवारी महिना असल्यामुळे गोवा तसं थंडच असतं. एक हलका असा श्वास छातीत भरून घेतला. आजूबाजूला पाहिलं तर नजरेला हिरवाई दिसली. माझ्यासारखेच अनेक प्रवासी आपापले सामान घेऊन लगबगीने बाहेर पडणाऱ्या रस्त्याला लागले होते. गोव्याचे शब्द कानावर पडल्यावर खूप बरं वाटत होतं. मी पण माझी बॅग घेऊन बाहेर पडायच्या रस्त्याला लागलो. बाहेर बराच गलका ऐकू येत होता. मुंबईसारख्या इथे मीटरप्रमाणे चालणाऱ्या रिक्षा नाही. बसायच्या आधी रेट ठरवून बसायचं. पैसे ठरवताना अनेक जण बाचाबाची करताना दिसत होते. मी पण एक प्रायव्हेट गाडी बुक केली. मला फोंड्याला जाऊन पुढे कवळी येथील श्री शांतादुर्गा येथे जायचे होते. मी गोव्याचा सतीश सबनेस. माझी देवी शांतादुर्गा. धुळभेट घेऊन मग माईला भेटायला जाणार होतो. काल सकाळी तात्यांचा फोन आला. माई शेवटच्या घटका मोजत आहे. सारखा तुझ्या नावाचा जप चाललाय. जमेल तेवढं लवकर ये. मी लगेच तत्कालमध्ये तिकीट काढलं आणि निघालो. गाडी चालू झाली आणि बाहेरचा निसर्ग बघता बघता कधी मन 50 वर्ष मागे गेलं कळलंच नाही. मला आठवते ते माझं बालपण. म्हणावं तर 7-8 वर्ष असेल माझं. मी असेल 3री-4थीत. कवळे तसं छोटंसं गाव. आमचं स्वतःचं तिथे एक टुमदार घर होतं. बाबांचं मेडिकल स्टोअर होतं. आई घरीच असायची. खावं प्यावं भरपूर खेळावं असं छान आयुष्य चाललं होतं. झाली असतील त्याला 40-42 वर्ष. आमच्या घरासमोर एक दुमजली घर होतं. तिथे कोणीतरी राहायला आलं आहे असं आईने बाबांना सांगते ना, मी ऐकलं होतं. मी अंगणात खेळताना मला कोणी दिसायचं नाही आणि मला तसं काही एवढा त्याच्यात इंटरेस्टही नव्हता. असेल कोणी असा विचार करून मी मस्त दिवसभर उधळायचो. रात्री देवीची आरती मात्र मी कधी चुकवत नसे. खरं सांगायचं तर मला आरतीपेक्षा नंतर मिळणारा प्रसाद खूप आवडायचा. प्रसाद वाटला की एका कलावंतिणीचं गाणं व्हायचं. ते झालं की कमावीसदारांचा मान असे ते उठल्याशिवाय कोणी उठायचं नाही असा नियम होता. आज गाण्याचे बोल होते गणराजा श्री गणराया. गाणं म्हणणारी बाई कोणी वेगळी आहे असं वाटलं म्हणून सहज मागे बघितलं. तर अतिशय लावण्यवती होती ती बाई. गोरीपान सडसडीत बांधा, मानेवर मोठा केसांचा आंबाडा, अथांग सागरासारखे डोळे, नाजूक पाय आणि त्यात नाजूक पैंजण. माझं वय खरं तर सौंदर्य कळण्यासारखं नव्हतंच. पण का कोणाच ठाऊक तेव्हा मला एवढंच कळलं की ही बाई किती सुंदर आहे. हिचा आवाज किती गोड आहे. सगळे उठले तसा मी पण उठलो आणि धावत घरी गेलो. तेव्हा कवळे येथे चांगली शाळा नव्हती. 10वी नंतर पुढे शिकण्यासाठी मुलं थोडी शहराकडे जायची. माझ्या घरातही माझ्या शिक्षणाचा विषय निघायचा. त्या विषयावर एकदा आईबाबांचा खूप मोठा वाद चालू झाला होता. वादाला कंटाळून मी बाहेरच्या व्हरांड्यात येऊन बसलो तर बापूसाहेब संजगिरींना समोरच्या घरात शिरताना बघितलं. बापूसाहेबांचं तर घर फोंड्याला होतं. मोठा वाडा होता. जमीन जुमला घरदार. खूप मोठी आसामी होती बापूसाहेब. त्यांना इथे बघून मी चकित झालो. मला वाटलं आले असतील काही कामानिमित्त. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. तेवढ्यात आईने जेवायला हाक मारली तेव्हा समजलो चला आई बाबांचा वाद संपलेला दिसतोय. माझ्या घरात सगळे भक्त होते. देवीची उपासना तर आई बाबा अगदी मनापासून करायचे.
तेच संस्कार माझ्यावर झाले होते. एक दिवस मी आरती करून परत येत असताना माझ्या मित्राने मला थांबवलं. त्याचं माझ्याकडे काम होतं म्हणून मी थोडा वेळ थांबलो. घराकडे येताना सहज समोरच्या घराकडे लक्ष गेलं तर ती बाई जी गाभाऱ्यात गाणं म्हणत होती ती दरवाजा उघडताना दिसली. मी चकितच झालो, कारण ही इकडे राहते. मला प्रश्न पडला. आई तर म्हणत होती की कुणी बिराड आलंय म्हणून. मी पुढे पाऊल टाकणार तर तिनं मला हाक मारली. बाळा, मला जरा दरवाजा उघडून देतोस का? का कुणाच ठाऊक रे, पण आज हा दरवाजा इतका घट्ट बसलाय. मी पुढे झालो आणि दरवाजाला जोरात लाथ मारली. तसा तो पटकन उघडला गेला. ती गोड हसली. तिचे दात पांढरे शुभ्र एका ओळीत होते. हसताना छान दिसत होती. मला म्हणाली, तू कुणाचा मुलगा? कुठे राहतोस? मी समोर सबनीस राहतात ना, त्यांचा मुलगा. माझं नाव सतीश. मी थोडी जास्तच माहिती दिली. असं का? म्हणून तिने मला एक चॉकलेट दिलं. मी एकदम खुश. तिची आणि माझी हीच पहिली ओळख. प्रवासाने अंग आंबलं होतं. कधी एकदा मुक्कामी पोचतं असं झालं होतं. माई आजारी आहे, ती माझी आठवण काढते. खूप दिवसात भेटच नाही तिची. खूप थकली आहे आता. खूप दुःख पचवलंय तिनं. तात्याने तातडीने बोलावून घेतलं मला. कधी एकदा माईला बघतो असं मला झालं होतं. फोंडा आलं तशी रहदारी जाणवली. या वर्षभरात गोव्याला येणं झालंच नव्हतं. मुलाची 12वी होती. आता फोंडा खूपच सुधारलाय. गाडी थोडी पुढे सरळ रस्त्याला आली. कारव्याची झुळूक अंगावर आली. माझी विशाल शृंखला परत चालू झाली. तिचं नाव कुमुदिनी होतं. त्याचं झालं असं, एकदा पोस्टमन दारात आला तर मी व्हरांड्यात अभ्यास करत बसलो होतो. त्याने विचारले, ते कुमुदिनी गोवेकर कुठे राहतात? मला नाव माहीत नव्हतं म्हणून मी त्यांना माहीत नाही असं सांगितलं. आणि तेवढ्यात ती दरवाजा उघडून बाहेर आली आणि तिनं पत्र हातात घेतलं. हळूहळू माझी तिची ओळख वाढली. मी बरेचदा तिथे जाऊन मस्त खाऊन पिऊन यायचो. एकदा आईला हा प्रकार कळला. ती एवढी भडकली की मला कळीच ना की आई का चिडली. आई रागाच्या भरात एकच वाक्य बोलली, सतीश अशा बाईकडे कधी गेलास ते याद राख. अशी बाई म्हणजे? मी विचारलं तर एक कानाखाली आवाज काढून आई म्हणाली, मोठा होत चाललास अशी जीभ फार चालायला लागली तुझी. सांगितले तेवढं कर, जास्त प्रश्न विचारू नकोस. आई भडकली होती. मला मात्र काहीच कळलं नाही आणि कळण्याचं वयही नव्हतं. आईने कितीही नको म्हटलं तरी मी मात्र समोरच्या घरी जातच राहिलो. आईला चोरून कधी मागच्या दारातून तर कधी आई बाजारात गेली असताना. मला खूप आवडायचं तिच्याकडे जायला. ती खूप छान बोलायची, गोष्ट सांगायची, तिच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगायची. मला आवडतात ते पदार्थ करून घालायची. एकदा मी तिला म्हटलं, मी तुला काय म्हणू? ती पटकन मला म्हणाली, मला माई म्हणशील? तिथपासून मी तिला माई म्हणायला लागलो आणि ती माझी माई झाली. पुढे मी 7वी नंतर शिक्षणासाठी फोंड्याला शाळेत जायला लागलो. इंजिनिअरिंगचं शिक्षण पणजीमला केलं. जसजसा मी मोठा होत गेलो तशा काही गोष्टी मला कळायला लागल्या. कुमुदिनी म्हणजे माझी माई ही कलावंतीण होती. या बायका लग्न करत नाहीत. यांचं लग्न देवाशी होतं. बापूसाहेब संजगिरींची कुमुदिनी ही ठेवलेली थोडक्यात रखेल होती. आता मला हळूहळू कळायला लागलं की आई का चिडली. तशी बाई म्हणजे काय ते पण मला कळलं. मी कधी माईकडे खेळत बसलो असेन तर मध्येच माई मला काहीतरी कारण सांगून घरी पाठवायची. आणि मग कोल्हापुरी वाहनांचा आवाज यायचा. मग मलाही लक्षात यायला लागलं की माई आपल्याला घरी का पाठवते. माईला लहान मुलांची खूप आवड. ती माझ्यावर मुलासारखं प्रेम करायची. मी लहान असताना तिला विचारलं होतं, माझ्या आईने जसं मला दवाखान्यातून आणलं तसं तू पण एक बाळ का आणत नाहीस? त्यावर ती गोड हसली होती. आज मोठा झाल्यावर कळतंय की ती का हसली. ती मला एवढंच म्हणाली होती,
आमच्यासारख्या बायांना आई होणं खूप कठीण असतं रे सतीश. याचा अर्थ बापूसाहेबांना तिला मूल होऊ द्यायचं नव्हतं. कधी कधी ती खूप उदास असायची. विचारलं तर म्हणायची, काही नाही रे, पोटात खूप दुखतंय. मला काहीच कळायचं नाही. पणजीला गेल्यावर माईला रोज भेटता यायचं नाही. पण शनिवार रविवारी मी आवर्जून तिच्याकडे जायचो. बापूसाहेब संसगिरी फोंड्यामधलं खूप मोठं प्रकरण होतं. ते माईकडे यायचे. ते पांढरं शुभ्र धोतर, वरती सदरा, त्यावर कोट, कोटाला सोन्याची बटणं, डोक्यावर टोपी, हातात सागवानी लाकडाची काठी आणि त्याला चांदीची मूठ, पायात कोल्हापुरी वहाणा. खूप थाट होता त्यांचा. कवळे जवळ येताना दिसलं. मंगेशीचं देऊळ लागलं तसा मी बाहेरूनच नमस्कार केला. आता उतरायला वेळ नव्हता. पुढे देवीचं दर्शन घेतलं आणि माईकडे गेलो. माई बाहेरच्या खोलीत खाटेवर झोपली होती. मला तिला बघून आश्चर्य वाटलं, कारण सगळी रयाच गेली होती तिची. केसांचा सुपारी एवढा आंबाडा झाला होता. चेहरा मलूल दिसत होता. मला बघून ती खूप खुश झाली. आलास? मला खात्री होती की निरोप पाठवला की तू लगेच येशील. एवढ्या एका वाक्यानेच तिला धाप लागले. मी तिला पाणी दिलं. माई, आता काहीही बोलायचं नाही. मी आलोय ना, आता बघ कशी झटकन बरी होतेस ते. आपण चांगल्यातला चांगला डॉक्टर शोधून काढू. तू काळजी करू नकोस. माझं बोलणं ऐकून ती मंदशी हसली. माझा हात हातात घेऊन मला म्हणाली, मला खूप बोलायचं आहे रे तुझ्याशी. मला थांबू नकोस. माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला बोलू दे. एवढं बोलून ती गप्प झाली. मी उठलो आणि पटकन फ्रेश झालो. तोपर्यंत तात्यांनी चहा पोहे आणले होते. ते खाल्ल्यावर माईने मला दरवाजा लावायला सांगितला. मी दार लावून तिच्याजवळ येऊन बसलो. ती बोलायला लागली. सतीश, मी आता फार जगणार नाही. माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील? माई, नको ग असं बोलूस. माझा आवाज एकदम भरून आला. ऐक, माझ्या मृत्यूनंतर मला माझ्या मुलाने अग्नी द्यावा अशी माझी शेवटची इच्छा आहे. ती थोडी बोलायची थांबली. बापूसाहेब संसगिरींचा दुसरा मुलगा हा माझा मुलगा आहे, ती थकल्या आवाजात म्हणाली. काय? नीलू? मी शॉक बसल्यासारखा उडालो. हो, मला मूल होणं हे संसगिरींना मान्य नव्हतं. ते माझ्या मुलाला आपलं नाव देऊ शकत नव्हते. बापूसाहेबांच्या बायकोला पहिला मुलगा झाला. नंतर तिला दम्याचा विकार जडला. ती सतत आजारी असायची. बापूसाहेबांच्या माझ्याकडच्या फेऱ्या वाढल्या. मला काळजी घेऊनही दिवस राहिले. तिथे त्यांची बायको पण गरोदर राहिली होती. आमच्या दोघींची बाळणपण आसपासच होती. मला मुलगा झाला. मला एका लांबच्या नातेवाईकांकडे बापूसाहेबांनी पाठवलं. इथे त्यांची बायको बाळण झाली आणि तिलाही मुलगा झाला. पण ते मूल मृत आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. बापूसाहेबांनी माझं मूल तिच्या ओटीत घातलं आणि मी आयुष्यभर बाळासाठी तडफडत राहिले. यथा अवकाश मला या घरी आणलं आणि आयुष्यभर तोंड बंद ठेवायला सांगितलं. आता ना ते हयात आहेत, ना त्यांची बायको, आणि मला माझं मरण दिसतंय. पण माई, नीलू ह्या सगळ्यावर कसा विश्वास ठेवणार? मी विचारलं. ठेवेल, त्याला ठेवावाच लागेल, असं म्हणून माईने एक पत्र उशी खालून काढलं. ते पत्र बापूसाहेबांनी नीलू म्हणजे निलेश संसगिरीला लिहिलं होतं. ते माझ्या हातात देऊन माई थरथरायला लागले. मी ते पत्र हातात घेऊन वाचलं. मी माईला म्हणालो, अगं पण बापूसाहेबांना कसं माहीत की ते तुझ्या आधी जाणार? त्यांनी मला सांगितलं होतं, मी तुझ्या आधी गेलो तरच तू हे पत्र दाखवायचं. ती क्षीणपणे म्हणाली. माझ्या डोक्याचा भुगा व्हायला लागला. माईने केवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. फोंड्याला शिकत असताना माझं माईकडे येणं कमी झालं होतं. मध्ये माई खूप आजारी होती, ती याचमुळे. निलेश माझा चांगला मित्र होता. मी माईचा हात सोडला आणि बाहेर येऊन बसलो. समोरच माझं घर दिसलं. लहानपणची आठवण झाली. खूप रडावंसं वाटायला लागलं. नोकरीसाठी मुंबईला आलो आणि गोवा सुटलो.
आई बाबा मुंबईला माझ्याकडेच आले. घर तेवढं ठेवलं होतं. दुपारच्या बसने मी फोंड्याला जायला निघालो, निलेशला भेटायला. बसमधून उतरलो तर संध्याकाळ होत आली होती. निलेश याच दरम्यान कामावरून घरी येतो हे तात्यांकडून मला कळलं होतं. मी थेट घरीच गेलो. बापूसाहेब असताना जसा वाडा होता तसाच अजूनही होता. अंगणात एक छोटी मुलगी खेळत होती. ती बहुतेक निलेशची असावी. मी आत गेलो तर एक नोकर धावत आला. मी निलेश रावांना भेटायला आलोय म्हटल्यावर त्याने मला बाहेरच्या दिवाणखान्यात बसायला सांगितलं. निरोप जाताच निलेश लगेच खाली आला. मला बघून खूप खुश झाला. माझा हात हातात घेत म्हणाला, "अरे सतीश, किती वर्षांनी भेटतो आहोत. कसा आहेस रे आणि इकडे कसा काय?" त्याच्या प्रश्नाने मी संकोचून गेलो. कसं सांगायचं सगळं ह्याला? मी हळू आवाजात त्याला एवढंच म्हणालो, "आपण वरती तुझ्या रूममध्ये जाऊन बसलो तर चालेल का रे? कारण मला थोडं खाजगी बोलायचं आहे." तो क्षणभर चकित झाला. कारण सगळं लहानपण चेष्टा मस्करी करण्यात गेलं आणि आता सतीश एवढा सिरियस का? "ठीक आहे, ये चल माझ्याबरोबर. वर बस," तो म्हणाला. आम्ही वर गेल्यावर मी जास्त वेळ न दवडता निलेशला सगळं काही सांगितलं. माईला मी लहानपणापासूनच ओळखत होतो. तिची बाजू जितकी मांडता येईल तेवढी मी मांडली. बापूसाहेबांचं पत्र दाखवलं. माईला कसलीही इस्टेट नको होती. ती मरणाच्या दारात उभी होती. तिला हवा होता तर फक्त आपल्या मृत्यूनंतर आपल्या मुलाकडून अग्नी. निलेशचे डोळे भरून आले. आपली आई मरणाच्या दारात. माई आपली आई आहे. तो खूप दुःखी झाला. आपल्या वडिलांनी एका बाईवर केवढा मोठा अन्याय केला. सगळ्या संमिश्र भावनेने निलेश दुःखी झाला. निलेश माझ्याबरोबर माईकडे आला. तिला भेटला. माय लेकरांची ती भेट म्हणजे प्रत्यक्ष राम भरताच्या भेटीपेक्षाही अधिक मौल्यवान वाटली मला. माईला बोलताना धाप लागली होती, तरी ती बोलतच होती. एवढे वर्ष लेकरापासून तिला लांब ठेवण्यात आलं होतं. ती निलेशचा हात हातात घेऊन झोपली होती. रात्री 12:20 माईनी प्राण सोडला. जसं काही ती मुलाच्या भेटीसाठीच थांबली होती. निलेश धाय मोकलून रडायला लागला. मला तर रडावं का माईला मी मुलाची भेट घडवून आणली म्हणून हसावं काही कळतच नव्हतं. चिता रचली गेली आणि निलेशने अग्नी दिला. मी धन्य झालो. ज्या विश्वासाने माईने माझ्यावर जबाबदारी टाकली होती ती मी पूर्ण केली. 12 दिवस मी तिथेच राहिलो. आज माझी 30 ट्रेन होती. मी गाडीत चढताना तसाच हवेत गारवा होता. परत एकदा जोरात श्वास घेऊन मी गाडीत जाऊन बसलो. गाडी सुरू झाली. बाहेर निसर्ग तोच होता, पण डोळे पाणावले होते. त्यामुळे काहीही दिसत नव्हतं. माझ्या आयुष्यात आलेली माझी दुसरी आई दुसऱ्या जगात निघून गेली होती. धन्यवाद.